नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आज आपण बघणार आहोत बागलियर डॅम संबंधीचे डिटेल्स। पहलगामवर जो टेररिस्ट अटॅक झाला त्याच्या प्रतिउत्तरादाखल भारताने जे आहे इंडस ट्रीटीमधून बॅकआउट केलं आणि सायमल्टेनियसली आता जे आहे ज्या वेगवेगळ्या ॲक्शन्स आपण घेतोय तिच्यामध्ये बागलियर डॅमचं पाणी जे आहे भारताने अडवलेलं आहे। हा बागलियर डॅम जो आहे तो चिनाब रिव्हरवर आहे। इथं मॅपमध्ये तुम्ही बागलियर बघू शकता। इथं हा डॅम आहे। या डॅमचं जे आहे पहिल्या फेजचं काम 2004 मध्ये कंप्लीट झालं होतं। त्याच्यानंतर 2008 मध्ये याचा दुसरा फेज झाला। दुसरा फेज कंप्लीट झाल्यानंतर यूपीएससीने 2009 मध्ये याच्यावर प्रश्नसुद्धा विचारलेला आहे। त्या प्रश्नाकडेही आपण जाऊयात। आता इथं जर तुम्ही बघितलं तर हा याचा जे आहे क्लोज लूप जो आहे तर ही चिनाब नदी आहे। इथं डोडा आहे बघा। सो इथं बागलियर डॅम आहे। या बागलियर डॅमचं पाणी भारताने अडवलेलं आहे। आता पाकिस्तान जो आहे ज्या वेळेस आपण बागलियर डॅमचं कन्स्ट्रक्शन करत होतो ॲट दॅट टाइम पाकिस्तान वर्ल्ड बँकेकडे गेला होता आणि वर्ल्ड बँकेला पाकिस्तानने म्हटलं होतं की तुम्ही एक न्यूट्रल एक्सपर्ट इथं नेमा। सो पाकिस्तानचं म्हणणं होतं की अशी व्यक्ती जी तटस्थपणे या सगळ्या गोष्टी बघेल ते तुम्ही नेमलं पाहिजे। परंतु वर्ल्ड बँकेने पाकिस्तानला त्यावेळेस सरळ सरळ उत्तर दिलं होतं की इथून पुढे जे आहे तुम्ही हे लक्षात ठेवा की जरी आम्ही मध्यस्थी करून इंडस वॉटर ट्रीटी डील केलेली असली 1960 मध्ये कराचीमध्ये हे सगळं झालं होतं पण आम्ही काही त्याचे गॅरेंटर नाही। म्हणजे साधं सरळ गणित असं आहे, लग्न आम्ही जुळवलेलं आहे याचा अर्थ ते लग्न टिकवणं हे आमचं कर्तव्य नाही, तुमचं तुम्ही बघा। सो या केसमध्ये भारताने हे सगळं कन्स्ट्रक्शन केलं। त्याच्यानंतर बागलियर डॅम कंप्लीट झाला 2009 मध्ये। हा प्रश्न विचारलेला आहे बघा, बागलियर पॉवर प्रोजेक्ट हॅज बीन कन्स्ट्रक्टेड विथ इन द पॅरामीटर्स ऑफ इंडस वॉटर ट्रीटी। तर हे बरोबर स्टेटमेंट आहे। इंडस वॉटर ट्रीटीचा विचार करूनच भारताने हे कन्स्ट्रक्शन केलं होतं आणि सायमल्टेनियसली जो आहे हा प्रोजेक्ट जो आहे तर तो गव्हर्नमेंटनी जो आहे लोन्स जपान आणि वर्ल्ड बँकेकडून घेऊन डील केलं। तर हे चुकीचं स्टेटमेंट होतं आणि याचं उत्तर जे होतं तर ते फक्त वन ऑनली 2009 यूपीएससी मधला हा प्रश्न आहे। इथं एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस एखादा प्रोजेक्ट कंप्लीट होतो तो न्यूजमध्ये असतो त्याच्यावर प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती आपल्याला इथून दिसून येते। 2008 मध्ये सेकंड फेज कंप्लीट झाला आणि 2009 मध्ये यूपीएससी प्रीमध्ये हा प्रश्न आला। अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला जे आहे पुन्हा एकदा या बागलियर डॅमवर विचारले जाऊ शकतात आणि सायमल्टेनियसली जे आहे आयोगाची टेंडन्सी पण याच्यावरून आपल्याला लक्षात येते। सो या सिरीजमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न आपण आणि अशाच पद्धतीचा डेटा जो आहे तो बघत राहूयात। धन्यवाद।